तर नमस्कार मंडळी, माझं नाव आहे प्रिया आणि मी परतदा स्वागत करते माझ्या व्हिडिओमध्ये। तर आज नाही का, आज आई झाले आहे तिरुपती बालाजीला आणि त्याचाच व्लॉग असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि त्यांची पहिलीच होती तिरुपती बालाजीला जाण्यासाठी आणि त्याच्यासाठी त्या करून नेणार आहे तिथं दसम्या। तर चला, याच्यासोबतच तुम्हाला दसम्याची रेसिपी सुद्धा शेअर करते आणि आजचा ब्लॉग सुद्धा पूर्ण शेअर करते। तर हे गव्हाचं पीठ छान असं चाळून घेतले आणि जवळपास हे सगळे माझे आई पप्पा आणि 12 ते 15 जण मिळून जाणार होते, त्याच्यामुळे सगळ्यांसाठीच प्रत्येकाने एक वेगवेगळे पदार्थ केले होते। इथे गव्हाचं पीठ वगैरे चाळून झालं, जे गुळ आहे ते बारीक खिसणीने खिसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर दुधामध्ये हे आपल्याला मिक्स करायचं चांगला। तर इथे दूध ह्याच्यामध्ये टाकले, म्हणजे गुळ टाकले ह्याच्यामध्ये आणि हाताने असं छान असायला मिक्स करून घ्यायचंय। तर इथे पुढे तुम्ही बघू शकता, जेव्हा म्हणजे आई तिकडे होतं ना, त्यावेळेस आप्पांच्या दुखण्यामुळे माझ्या सासऱ्यांमुळे त्यांना कुठं जाताच येत नव्हतं, त्याच्यामुळे आता दरवर्षी त्यांना कुठं ना कुठं तरी पाठवायचं आहे, कुठल्या ना कुठल्या तरी देवाला। त्यांची सुद्धा खूप इच्छा आहे आणि त्या पहिल्यांदाच तिकडे जात होत्या। तर इथं ह्याच्यामध्ये थोडंसं किंचित मीठ टाकायचं आणि पीठ सुद्धा चाळून झालं। आता हे जे आहे त्याच्यामध्ये मिक्स करून आपल्याला ह्याचा छान असा पीठ तिमून घ्यायचंय। हे जे पीठ आहे ते खूप जास्त घट्ट आणि एकदम मऊ असं सुद्धा नसायला पाहिजे। आता हे थोडंसं गुळाचं आहे, त्यामुळे ह्याला थोडंसं वेळ लागतो लाटायला। तर अशी कॅरी बॅगमध्ये हे करून आईने लाटलं होतं, म्हणजे छान गोल होतात आणि लाटायला सुद्धा जरासं सोपं जातं। त्याच्यामुळे आता खूप जास्त आहेत ह्या, त्याच्यामुळे खाली बसून त्यांनी केलं होतं, कारण पाय दुखायला नको। किचन वाट्यावर जागा सुद्धा कमी पडते आणि त्याच्यासाठी हे चाललं होतं त्यांचं। आता यांचा बालाजीचा प्रवास छान व्हावा याच्यासाठी नक्कीच हे करा। आता तुम्हाला व्हॉइस ओव्हर करताना सुद्धा इकडे आवाज येत असेल, कारण आम्ही देऊचे राहत असल्यामुळे इथं तुकाराम बीज आता जवळ आलेले। तर त्यावेळेस इथं म्हणजे एकदम भक्तिमय वातावरण होऊन जातं आणि कीर्तन भजन वगैरे चालू असतं। त्याच्यामुळे आता मी टेरेसवर येऊन हे करते, इथं व्हॉइस ओव्हर करते। तर इकडं आजूबाजूचा आवाज सुद्धा येते। इथं आईचं सगळं दसम्या वगैरे करून झालेलं, तितका टेस्टला छान झाला होता ना। सगळी बॅग वगैरे भरली आणि नाथ सुद्धा आजीला मदत करत आहे बॅग भरण्यासाठी। तर इथं आरूचा अभ्यास वगैरे सुद्धा चाललेला आहे, बॅग वगैरे भरून झाली। तर खूप जास्त पसारा सुद्धा झाला होता आणि मला त्यांना जायचं होतं तिकडे हे सोडण्यासाठी, बस स्टॉपवर सोडण्यासाठी त्यांना जायचं होतं। तिथंच मी त्यांना सोडून आले। आता इथं जे आहे हे थंड करण्यासाठी ठेवले होते दसम्या। थंड झाल्याच्या नंतर म्हणजे कसं 2-4 दिवस तरी टिकतातच। आता जायच्या अगोदर चहा, म्हणजे 4 वाजता त्यांना सोडणार होते आणि रात्री 11ची त्यांची गाडी होती पुणे रेल्वे स्टेशनहून। तर इथं त्या निघालेल्या आहेत, मी जाणार होते बस स्टॉपवर त्यांना सोडायला। तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि त्यांना हॅपी जर्नी कमेंट करायला विसरू नका। भेटू आपण पुढच्या एका छान व्हिडिओसोबत। तोपर्यंत तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यावर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।